महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली, मात्र ते कोणत्या चिन्हावर लढतील हे तूर्त समोर आलं नाही। सांगलीच्या जागेचा तिढा सुटल्यानंतरच कोल्हापूरच्या जागेचं पक्षचिन्ह ठरणार आहे। शाहू महाराज मशाल हाती घेणार की हाताच्या पंजावर लढणार, पाहूयात या रिपोर्टमध्ये। उद्धव ठाकरे शाहू महाराजांची गळाभेट। शाहू महाराजांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब। उमेदवार ठरला, पण चिन्ह कधी ठरणार? महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरायला छत्रपती शाहू महाराज सज्ज झालेत। कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंनी शाहू महाराजांची गळाभेट घेतली। शाहू महाराज मराठी अस्मितेचा प्रश्न असून त्यांना विजयी केल्याशिवाय शांत बसणार नाही, असं ठाकरेंनी म्हटलंय। आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही, कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, मराठी अस्मितेचा प्रश्न आहे। आणि मी महाराजांना तसं वचन दिलंय, प्रचाराला तर येणारच, पण विजयाच्या सभेला पण येणार, नक्कीच येणार। कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणात शाहू महाराजांचा विजय निश्चित मानला जातोय। उद्धव ठाकरेंनीही शाहू महाराजांच्या विजयी सभेला येणार असं वचन दिलंय, पण महायुतीतून दीपक केसरकर आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी निशाणा साधलाय। उद्धव ठाकरे जेवढे दौरे करतील महाराष्ट्रात, जेवढ्या सभा करतील, जेवढे सभेतनं बोलतील, तेवढं मताची टक्केवारी उद्धव ठाकरेची कमी होणार आहे। कारण महाराष्ट्राने 2 दिवसात येणारा मुख्यमंत्री बघितला आहे, 2.5 वर्षात 2च दिवस येणारा मुख्यमंत्री बघितला आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात कमी टक्केवारीचे मतं उद्धव ठाकरेला दिसणार आहेत। 4 जूनला जेव्हा निकाल येतील, आपण 5 जूनला बोलू। शाहू महाराजांचं खरं तर शाहू महाराज हे मला सुद्धा अत्यंत वंदनीय आहे, परंतु शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये आपल्याला नातीगोती सगळे विसरायला लागतात आणि युद्ध हे युद्धासारखं लढायला लागतात। दरम्यान कोल्हापुरातून शाहू महाराजांच्या नावाची घोषणा झाली, पण शाहू महाराज कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढणार याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये। 2019 मध्ये कोल्हापूरची जागा शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी जिंकली होती। संजय मंडलिक शिंदे गटात गेल्यानंतर ही जागा शाहू महाराजांना देण्यावर महाविकास आघाडीचं एकमत झालं। शाहू महाराज मशाल चिन्हाऐवजी काँग्रेसच्या पंजावर लढणार असल्याचं म्हटलं जात आहे। संजय राऊतांनी कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगली लोकसभेची जागा लढणार असल्याचं सांगितलंय, पण ठाकरे गटानं सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसनं विरोध केलाय। त्यामुळे सांगलीच्या जागेचा तिढा सुटल्याशिवाय कोल्हापुरात शाहू महाराजांचं पक्षचिन्ह ठरणार नाहीये। आता काँग्रेस सांगलीची जागा ठाकरे गटासाठी सोडणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर।